अवेलेबल आहे. तर ह्या नॉन पॉलिश्ड डाळी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर ही डाळ तुम्हाला नॉन पॉलिश्ड दिसते, त्यामुळे तिला चमक नाही आहे, मॅट फिनिश येते. बरोबर. पॉलिश केल्यानंतर तिला एक चमक प्राप्त होते, तसं नाही आहे. पण याचा ॲडव्हान्टेज हे आहे की अतिशय चवदार ही की त्याच्या हे म्हणतात डाळ जी म्हणते शिजल्यानंतर अतिशय चवदार होते. प्लस त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजे पौष्टिकता ती अगदी परिपूर्ण असते, म्हणून नॉन पॉलिश डाळी खाव्या असं म्हणतात. ह्यासुद्धा डाळी कन्व्हेन्शनल पद्धतीने त्या दळल्या गेलेल्या आहेत आणि मिनिमल, जसं मी सांगितलं, मिनिमल प्रोसेसिंग खाली, त्याच्यामुळे जास्त हीट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न झाल्याने त्याची पौष्टिकता टिकून राहते. हे असं ह्या ब्रँडमध्ये हेच बघितलेलं आहे की याच्यामध्ये आम्हाला द्यायचं काय आहे तर ती पौष्टिकता द्यायची. त्याच्यामध्ये आणि गोंदिया या जिल्ह्यात होणारा हा जय श्रीराम कोलम नावाचा हा तांदूळ आहे. अतिशय सुरेख बारीक असा तो तांदूळ आहे. हा बघू शकतो एकदम बारीक आणि आपण रेग्युलरली यूज करू शकतो. रेग्युलरली यूज शकतो. तो हा पण 1 किलो, 5 किलो आणि 30 किलोच्या गोण्या या पॅकेजिंगमध्येच उपलब्ध आहे. आणि ह्यांचे सर्व प्रोडक्ट्स हे नॉन ETO स्टोरेज मेथडनी स्टोअर केले जातात, म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये सेव्ह करून आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे ह्याच्यावर कुठल्याही गॅसची फवारणी किंवा कुठल्याही केमिकलची फवारणी न केल्यामुळे हे आपल्याकडे नॅचरली पोहोचवले जातात आणि त्यामुळे हे आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे. तर तुम्हीसुद्धा आवर्जून या ब्रँडकडनं खरेदी करा, म्हणजे तुम्हालासुद्धा नॅचरल होम ग्रोन असे हे प्रोडक्ट्स मिळतील. तर चला मग या आणि खरेदी करा आपल्या गावदेवी मैदान या ठिकाणी यांच्या स्टॉलवर. तसंच त्यांचं मी डिटेल्स डिस्क्रिप्शन स्क्रीनवर दिलेले आहे, तर त्यावरही कॉन्टॅक्ट करून मागू शकता. नमस्कार मित्रांनो, प्रणय बॉक्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज आपण आलो आहे ठाण्यामध्ये गावदेवी मैदान. इथे आहे ना हे भव्य ग्राहक पेठ असं एक्झिबिशन भरलेले आहे आणि तिथे आहे ना हार्वेस्ट कम्युनिटी नावाचं एक ब्रँड आहे. तर ते काय करतात, त्यांचा एक उपक्रम आहे ज्या अंडर ते फार्मर्सकडनं डिरेक्टली प्रोडक्ट्स प्रोक्युअर करून ते आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. आणि हे निरनिराळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स लावतात. तसं त्यांचं वेअरहाऊस आहे वाशीमध्ये, जिकडनं सुद्धा तुम्ही हे प्रॉडक्ट्स प्रोक्युअर करू शकतात. त्याचबरोबर त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, त्या डिटेल्स थ्रूसुद्धा तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकतात आणि तिकडनं ऑर्डर करून तुम्ही होम डिलिव्हरी मागवू शकतात. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि आपल्याबरोबर विनय देशपांडे सर आहे. तर ते त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल सांगणार आहे आणि संपूर्ण प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे हार्वेस्ट कम्युनिटी या ब्रँडकडे आणि हे जी ब्रँड आहे ना, इथे तुम्हाला 100% नॅचरल तूर डाळ, तसेच मूग डाळ, चणा डाळ हे सर्व प्रॉडक्ट्स आपल्याला ह्या ब्रँडमध्ये मिळणार आहे. तर आपल्यासोबत आहे विनय देशपांडे सर. तर ते आज आपल्याला त्यांच्या ब्रँडबद्दल सांगतील आणि त्यांच्या प्रॉडक्टबद्दल सांगतील. नमस्कार सर. नमस्ते, माझं नाव विनय देशपांडे. आमचा जो हा हार्वेस्ट कम्युनिटी ब्रँड आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील जे विशेष भौगोलिक परिस्थिती जी आपली कृषी उत्पादनं होतात, म्हणजे मावळचा इंद्रायणी तांदूळ होतो किंवा आपले ते श्रीराम राईस आहे, श्रीराम कोलम म्हणून राईस आहे, तो गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात होतो. नंतर ह्या वाईची हळद आहे किंवा काही आमच्याकडे डाळी आहेत त्या अनपॉलिश्ड डाळी आहेत. इंद्रायणीचा हातसडीचा भात आहे. म्हणजे असे जी प्रोडक्ट आहेत ज्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे आज महाराष्ट्रात, अशी उत्पादन आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत एका पाठोपाठ एक, आणि त्याला अतिशय सुंदर प्रतिसाद या एक्झिबिशनमध्ये आम्हाला मिळतो आहे. तर मी एक विचारेन तुम्हाला, जसं की आता ही वाईची हळद म्हणालात, तसं हे तांदूळ तुम्ही इंद्रायणीवरून आणलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणची जी स्पेशालिटी आहे ते तुम्ही प्रोक्युअर करत आहात आणि इथे तुमच्या अंडर ब्रँड तुम्ही घेतात. ही मुख्यतः डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेतलं जातं पहिली गोष्ट. आणि आमच्या ज्या काही मिल्स आहेत ज्यांच्याशी आमचा टायअप आहे त्यांच्याकडनं त्याचं मिलिंग केलं जातं. मुख्यतः हे जे मिलिंग होतं हे पारंपरिक पद्धतीनेच करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि पारंपरिक पद्धतीनेच ते केलं जातं. बरोबर. खूप पॉलिशिंग केल्याने त्याची एक तर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होते कुठल्याही गोष्टीची. म्हणजे आता ह्या डाळी आहेत किंवा तांदूळ आहेत, त्यांचं खूप हायली पॉलिश केलं की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होते, ते आम्ही टाळतो आणि पारंपरिक पद्धतीने मिनिमल प्रोसेसिंग करून हे सगळं ब्रँड किंवा प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत, असं आहे. आता ही जी वाईची हळद आहे याची क्युरक्युमिन व्हॅल्यू ही 4.75 to 5.25 या रेंजमध्ये असते. आणि अतिशय औषधी आहे ती. रंग तर त्यामुळे तिला चांगला आहेच त्या हाय क्युरक्युमिनमुळे. तिचा स्वादही चांगला आहे, चवही चांगली आहे आणि औषधी व्हॅल्यू मी जसं आत्ता म्हणलं तर त्याची मेडिसिनल व्हॅल्यू पण खूप हाय आहे, कारण तिचं क्युरक्युमिन आहे. अशा पद्धतीची ही हळद आहे. मला एक आमची प्रोडक्ट दाखवतो. हा आहे इंद्रायणी तांदूळ.
हा पुण्याजवळ मावळ म्हणून एक प्रांत आहे. तर मावळ हा साधारण थोडासा डोंगराळ भाग सह्याद्रीचा पुणे जिल्ह्यातील इथं हा केला जातो. हा मुख्यतः आंबेमोहरपासून डिराईव्ह केलेला आहे. जे मूळ जात आंबेमोहर आहे, त्यामुळे याला आंबेमोहरचा वास पण असतो आणि हा अतिशय मऊ असा सुंदर भात होतो याचा आणि खूप लोकांना तो आवडतो. तर हे पॅकेजिंग 5 किलोमध्ये आहे, 30 किलोमध्ये आहे डायरेक्ट. 30 नंतर 5, 5 नंतर 1 किलो असा हा आहे. असा हा इंद्रायणी तांदूळ आहे, हा तुम्ही बघू शकता. फार तर बघू सुंदर शकता तांदूळ. तांदळाची क्वालिटी अगदी नॅचरल जसं पिकवतात ना तोच इथे फार्मरपासून घेऊन आलेले आहे आणि 100% नॅचरल आहे. तर यांच्याकडे हे 3 टाईपची पॅकेजिंग आहे. 30, 5 आणि 1 किलो. ओके. आणि यांची कॉस्टिंग हा आता ह्या एक्झिबिशनमध्ये 65 रुपये किलो आहे. जे 30 किलोची बॅग आहे ती 1830 रुपयाची आहे आणि 1 किलो आहे तो 65 किलोचा आहे. ओके. हा नॉर्मल पॉलिश केलेला आहे आणि हा जो आहे हा इंद्रायणीच आहे, पण हा हत्सडीचा आहे. म्हणजे हा सेमी पॉलिश आहे. त्याच्यावरचं जे ब्राउनिशपणा तुम्हाला जाणवतो याच्यामध्ये दिसलेला, म्हणजे हा फुल पॉलिश नाही केलेला. त्याचे हेल्थ ॲडव्हान्टेज आहे, पचायला सोपा आणि म्हणजे काय फायबर कंटेंट जास्त असलेला असा आरायचा. हा पण 30 किलो, 5 किलो आणि 1 किलोच्या रेंजमध्ये अवेलेबल आहे. हा तो जवळून बघितला असा हा तांदूळ आहे. हा झाल्यानंतर हा एक आमच्याकडे तिसऱ्या प्रकारचा हा एक तांदूळ आहे. ह्याला भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात होणारा हा जय श्रीराम कोलम नावाचा हा तांदूळ आहे. अतिशय सुरेख बारीक असा तो तांदूळ आहे. हा बघू शकतो एकदम बारीक आणि आपण रेग्युलरली यूज करू शकतो. रेग्युलरली यूज शकतो. तो हा पण 1 किलो, 5 किलो आणि 30 किलोच्या गोण्या या पॅकेजिंगमध्येच उपलब्ध आहे. आणि ह्याचा हा शिजवल्यानंतर अतिशय सुंदर वास येतो. हा पण विदर्भातला अतिशय पॉप्युलर राईस आहे, जो आता मुंबईमध्ये पण आम्ही अवेलेबल करून देत आहोत. त्यामुळे लोकांनी हा राईस जरूर घ्यावा. सुंदर राईस आहे हा. ही वाईची हळद आहे. वाईची हळद तुम्हाला दाखवायची म्हणजे त्याचा रंग जो आहे हा डीप रेड आहे. त्याचं कारण मी मगाशी म्हणलं की याचं जे 5च्या आसपास 5च्या आसपास जे किरकिमीन आहे त्यामुळे हा डीप रेड आहे, त्याला कलर आहे. आणि या किरकिमीनमुळेच मुख्यतः त्याची रंग, चव आणि औषधी व्हॅल्यू ते त्याच्यामुळे त्याला प्राप्त होतं. त्यामुळे जेवढं हाय किरकिमीन तेवढी हळद चांगली असं म्हणतात. तशी ही हळद आहे. आम्ही नेहमी बघतो की याची किरकिमीन व्हॅल्यू चेक करूनच घेतली जाते आणि मुख्यतः पूर्ण हळकुंडाची अशी ही दळलेली असते हळद. असं नाही किंवा काय हळदीचे बारीक तुकडे बुकटी असतं ते तळलेलं आहे आणि समोर दिलेलं आहे. ती पूर्णपणे हळदीचं हळकुंड जे असतं मोठं, याला रायझोम म्हणतात, त्याच्यापासून ती दळलेली आहे. ह्या डाळी आहेत. आता 2 प्रकारची डाळी आहेत. चणा डाळ आहे, इथं मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे आणि तशीच तूर डाळ पण अवेलेबल आहे. तर ह्या नॉन पॉलिश्ड डाळी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर ही डाळ तुम्हाला नॉन पॉलिश्ड दिसते, त्यामुळे तिला चमक नाही आहे, मॅट फिनिश येते. बरोबर. पॉलिश केल्यानंतर तिला एक चमक प्राप्त होते. तसं नाही आहे. पण याचा ॲडव्हान्टेज हे आहे की अतिशय चवदार ही की त्याच्या हे म्हणतात डाळ जी म्हणते शिजल्यानंतर अतिशय चवदार होते. प्लस त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजे पौष्टिकता ती अगदी परिपूर्ण असते. म्हणून नॉन पॉलिश डाळी खाव्या असं म्हणतात. ह्यासुद्धा डाळी कन्व्हेन्शनल पद्धतीने त्या दळल्या गेलेल्या आहेत आणि मिनिमल, जसं मी सांगितलं, मिनिमल प्रोसेसिंग खाली, त्याच्यामुळे जास्त हीट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न झाल्याने त्याची पौष्टिकता टिकून राहते. हे असं ह्या ब्रँडमध्ये हेच बघितलेलं आहे की याच्यामध्ये आम्हाला द्यायचं काय आहे तर ती पौष्टिकता द्यायची. त्याच्यामध्ये मग मिनिमल प्रोसेसिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो किंवा परंपरागत प्रोसेसिंग, शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट खरेदी, याच्यामुळे कॉस्ट कंट्रोल राहते आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळतो अर्थातच. ह्या सगळ्या पद्धतीमुळे पौष्टिकता टिकून राहणे, त्याची रंगसंगती, मूळता, नैसर्गिकता जी आहे ती टिकून राहावी ह्या उद्देशाने हा ब्रँड लॉन्च केलेला आहे आणि हेच याचं वेगळेपण आहे. ओके. आणि जर तुमच्याकडनं हे खरेदी करायचं असेल तर तुमची कुठे काही शाखा वगैरे आहे? आमची दुकानं आता आमची म्हणजे रिटेल आउटलेटमध्ये हे अवेलेबल होईल. प्लस हा जो नंबर आहे
तिथं तुम्हाला नंबरवर ह्या नंबरवर लोक कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते आमच्याकडनं मागू शकतात. हे होम डिलिव्हरी पण आम्ही करतो, तर ती शक्य आहे होम डिलिव्हरी. पण जसं जसं ज्या ज्या एरियामध्ये रिटेल आउटलेट उघडतील तसं तसं त्या त्या विभागातील लोकांना कळवलं जाईल की हे इथं अवेलेबल आहे. आम्ही हा जो इथं गावदेवी मैदानात हा स्टॉल लावला आहे त्याला तुम्ही बघू शकता, बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आहे आणि अशा बऱ्याच एक्झिबिशनमधून आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. आता ठाण्यामध्ये आहे तिथं 15 तारखेपर्यंत. ह्याच्याही पलीकडे म्हणजे हा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला होम डिलिव्हरी करता. या नंबरवर हा नंबर आहे 7021602728. ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून होम डिलिव्हरी होऊ शकते. नाहीतर इथं हा एक आमचा वेबसाईट दिलेली आहे. तर बघू शकता या www.harvestcommunity.in हे ह्यांचं वेबसाईट आहे. ह्यावरही जाऊन तुम्ही या कुठल्याही प्रॉडक्टची ऑर्डर प्लेस करू शकतात आणि तुम्हाला होम डिलिव्हरी दिली जाईल. तर तुम्ही आवर्जून तिथे जा आणि तिकडनं ऑर्डर करा. तर असं हे प्रोडक्ट्स आहेत. हे मूलतः शेतकऱ्यांकडनं प्रोडक्ट घेऊन आम्ही ही लोकांसमोर आणतो आहे आणि त्याला लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि असाच प्रतिसाद तुम्ही इथून पुढे पण द्यावा, ह्या एक्झिबिशनमध्ये द्यावा, पुढच्याही सगळ्या एक्झिबिशनमध्ये द्यावा अशी विनंती. तर जसं दादा म्हणाले आपण ह्यांना प्रत्येक एक्झिबिशनमध्ये भेटणारच आहे आणि तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन आम्ही पोचवायचा प्रयत्नही करणार आहे. कुठे कुठे ह्यांचा स्टॉल असणार आहे म्हणजे तुम्ही तिकडे येऊन स्वतः पाहून सुद्धा खरेदी करू शकता. तसंच आता दादांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि वेबसाईट आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन तसंच व्हिडिओच्या स्क्रीनवर सुद्धा देणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना इझिली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि होम डिलिव्हरी मागू शकतात. थँक्यू दादा, तुम्ही तुमच्या प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. आणि खूप छान तुम्ही काम करतायत की तुम्ही डायरेक्टली फार्मर्सपासून कन्झ्युमरपर्यंत इथे घेऊन येतात आहे आणि ते पण अगदी 100% नॅचरल प्रॉडक्ट. कारण आजकाल जे आपल्याला बाहेर मिळते ते खूप भेसळयुक्त असतं, त्याने आपल्या शरीरालाही खूप हानिकारक होत चाललं आहे. तर अशी आवर्जून कळकळीची विनंती आहे की तुम्ही इथे याल आणि ह्यांना छान असा प्रतिसाद द्याल. बरोबर, थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे विनय सरांनी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांच्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि एकदम नॅचरली होम ग्रोन फ्रॉम द फार्म हे प्रॉडक्ट आहे जे आपल्यासाठी सुद्धा खूप छान आहे. म्हणजे आपल्या सेहतीसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. कारण आता जे आपण बाहेर खातो ते बऱ्याचपैकी पॉलिश असतं, त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला खूप प्रकारात त्रास होतो. तर आता ही दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.